झालो पार्टीसाठी. रोशन रेडी. हे यू ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आहे वीकेंड आणि आम्ही निघालो आहे बाहेर शॉपिंग करायला. आज खूप स्पेशल डे आहे कारण 100K फॉलोअर्स झालेले आहे इंस्टाग्रामचे. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन की तुम्ही आम्हाला या 100K पर्यंत पोहोचवलं. तर आज त्याचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे. छोटीशी पार्टी करणार आहे. त्यासाठी संध्याकाळी जायचं आणि माझी प्रिपरेशन म्हणजे पहिले मला शॉपिंग करायची आहे. तर म्हटलं थोडा वेळ आहे, लगेच शॉपिंग करूया. जर काही आवडलं तर घेणार, नाही तर मग इट्स ओके. आणि संध्याकाळी पार्टीमध्ये भेटूया. त्याआधी आम्ही चाललो आहे आज एका एक्झिबिशनमध्ये. तर तिथे मला काय छान छान बघायला मिळते ते तुम्हाला पण मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता जाऊया पहिले शॉपिंग करायला आणि मग त्यानंतर जाऊया आपण एक्झिबिशनला. एक्झिबिशनच्या नंतर असणार आहे आपली पार्टी. इथे अनाया आणि डॅडी रेडी आहे. आम्ही लोक आता निघालो आहे मॉलसाठी. मला खूप जण विचारत असतात की तुम्ही बाहेर जाताना अनायाला कसं हँडल करत असता. तर आम्ही तिला स्ट्रॉलरमध्ये घेऊन जातो. ती स्ट्रॉलरमध्ये एकदम कम्फर्टेबली राहते. तिला झोप येईल तेव्हा ती झोपते. तर मला खूप जण हे पण विचारतात की ती झोपते कशी, तुम्ही तिची झोप कशी मॅनेज करता जेव्हा बाहेर जाता. तर ती स्ट्रॉलरमध्ये आरामात झोपते. त्यामध्ये आम्ही एक छोटासा गद्दा टाकलेला आहे, त्यामुळे तिला छान कम्फर्टेबल वाटतं, कोझी वाटतं. कधी कधी तिला आजकाल बसून इकडे तिकडे बघायला आवडतं. तर आम्ही मग स्ट्रॉलर वर पण करतो आणि तिला छान बघू देतो. तर अशा प्रकारे आम्ही तिचं सगळं मॅनेज करत असतो बाहेर गेल्यावर. त्यानंतर मग मी गेली, मस्त माझ्यासाठी 1-2 ड्रेसेस ट्राय केले. पहिले बघितलं की एखाद जॅकेट ट्राय करून बघते, पण मला ते फार काही आवडलं नाही. मग एक शर्ट ट्राय केलं मी, पण हे पण मला फार काही आवडलं नाही. मग म्हटलं छान एक ड्रेसच घ्यावा आणि मग गेली मी आणि मस्त एक सुंदर असा ड्रेस घेतला. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला ड्रेस घ्यायसाठी फार वेळ नव्हता कारण आम्हाला लगेच निघायचं होतं एक्झिबिशनसाठी. तर मग या अर्ध्या तासाच्या आत मी हे सगळं चूज केलं, ट्राय केलं आणि हा एक ड्रेस घेऊन आली. जसं आम्ही मॉलमधनं बाहेर पडलो आणि याला मस्त एक झोप लागली आणि तिने छान आपली झोप घेतली. आणि मग आम्ही पोहोचलो एक्झिबिशनला. इथे फार मोठं एक्झिबिशन नव्हतं आणि माझ्या इंटरेस्टचं पण नव्हतं. खरं तर मला ॲक्च्युली काही डेकोरेटिव्ह वस्तू वगैरे बघण्यात, घरातल्या वस्तू बघण्यात जास्त इंटरेस्ट येतो माझ्या स्वतःच्या बघण्यापेक्षा. म्हणजे कपडे किंवा ज्वेलरी असं वगैरे मला फार काही आवडत नाही. तर त्यामुळे मग इथे माझ्यासाठी फार काही नव्हतं. जास्तीत जास्त कपड्यांचे शॉप्स होते आणि ज्वेलरीचे वगैरे, पण जे काही होतं ते फार सुंदर होतं. मला जनरली जे डेकोरेशनवाले एक्झिबिशन्स असतात ते जास्ती आवडतात. मग आम्ही आल्यानंतर छान पेटपूजा करायचं ठरवलं. थोडंसं काहीतरी खाऊ म्हटलं कारण खूप भूक लागली होती. तर वडापाव खायला घेतला आणि तो पण माझा पाव जळलेला निघाला. आणि आम्ही रेडी झालो पार्टीसाठी. रोशन रेडी होत आहे आणि अनाया खाली फुरफुर फुरफुर करत आहे. ॲक्च्युली फुरफुर फुरफुर करण्याच्या बद्दल पण मी आता बोलून घेते. ॲक्च्युली काय ना की स्पीच डेव्हलपमेंटसाठी ते लोक असं फुरफुर करतात. तर मी असं वाचलेलं ऑलरेडी की त्यांना ते करू दिलं पाहिजे. स्टार्टिंगला मला वाटलं की ही चुकीची सवय, ही नाही लागू द्यायची, तर मी तिला नको म्हणायची. पण आता आम्ही तिला करू देतो कारण त्याने स्पीच डेव्हलप होते. तर जर तुमचं 6 मंथचं बाळ जर फुरफुर फुरफुर करत असेल तर मला वाटतं तुम्ही ते अलाउ करायला पाहिजे. आणि आता आम्ही जाणार आहे 100Kची पार्टी सेलिब्रेशनसाठी. तर आपण तिथे जाऊन बघूया आणि कसं काय डेकोरेट करतो आम्ही. सिम्पलचं एक छान केक ऑर्डर केलेला आहे मी. त्याचे डिटेल्स सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे की मी केक कुठनं ऑर्डर केलेला आहे. अनायाच्या 6 मंथ बर्थडेसाठी जिथनं केक ऑर्डर केला होता तिथनंच मी आता पण केलेला आहे. आणि ही अनाया आमची रेडी झालेली आहे. नानू, हे नानू, 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 क्यूटी पाय, एक क्यूटी पाय. चला 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 हाय, मी कशी दिसत आहे? तो अभी हम चले डिफिकल्ट आहे ना. आम्ही काही लोक पार्टीला होतो त्यासाठी आम्ही छोटीशी हट बुक केली होती. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला फार काही डेकोरेशन करायचं नव्हतं. फक्त आम्हाला 100Kचं एक बलून्स लावायचे होते तिथे. म्हणून गेल्या गेल्या तिथे बलून्स फुगवले आणि लावायची तयारी केली. डायरेक्टच टाक. तो म्हणत होता 0 सापडत नव्हता. सर एक 0 और एक वो लेके जाओ. आता दिमाग खराब झाला. काहीतरी
पता आहे का मला लगेच कळून येतील ते नो आणि ओ मध्ये कुठून आणलं You can sit anywhere. हा? आता असं काही फिक्स नाही पण तुला अनायाशी खेळायचं आहे का? इकडे बघा. दोन आहे का? तुम्ही सगळं आहे पण तिकडे टक्के त्याच्यावरती नाही आहे बागेचे टक्के त्याचं हे नाही घेऊन नाही. हे बघ नेहा. नानू काय करते तुला काय करते व्हिडिओ घेते चुच्चू 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 चुच्चू. काय काहीच नाही. अगं फोडत नाहीये ते. चला पुन्हा. अरे बापरे, घाबरला तू. काय म्हणत दीदी? झालं का? तुला देऊ का मी? त्रिशा तूच दे तिला ते हे गिफ्ट तिला तूच दे थँक्यू सो मच त्रिशा. कॉंग्रॅच्युलेशन म्हण ना थँक्यू थँक्यू. चला चला सब लोग केक खाओ. थँक्यू म्हणा सगळ्यांना. केक द्या. ते खायचं नाही. मला घेते का सांग ना रिक्षा संपवायचा ना पेपर काही आणि मग इथे मस्त आमची छोटीशी पार्टी एन्जॉय झाली, मस्त डिनर केला आणि आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. बाय बाय.